नमस्कार. मी डॉक्टर प्रभंजन चव्हाण, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, मराठी विभाग या विभागांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या माध्यमातून द्वितीय वर्ष कला मराठी विशेषतर अभ्यासपत्रिका क्रमांक 2 या अंतर्गत घटक क्रमांक 2 मध्ये साहित्याची निर्मिती प्रक्रिया या घटकांतर्गत साहित्य निर्मितीच्या ज्या काही शक्ती आहेत त्या शक्ती पाहिल्यानंतर त्यामध्येच आणखी एक महत्त्वाचा उपमुद्दा आहे आणि तो आहे प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार. तर प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार या दोन्हीमध्ये नेमका काय भेद आहे, दोन्हीमध्ये नेमकं काय साम्यता आहे, आज आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. याच्या आधी आपण प्रतिभेचे स्वरूप आणि कार्य समजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर या संदर्भामध्ये काही अभ्यासकांची जी काही मते आहेत ती मतेही आपण पाहिलेली आहेत. पण आता इथे आपण प्रतिभा व्यापार आणि काव्य व्यापार किंवा काव्य निर्मिती या अनुषंगाने आज विचार करणार आहोत. त्यामध्ये प्रतिभा व्यापार आणि काव्य निर्मिती हा एक पूर्णपणे मानसिक व्यवहार आहे. या व्यवहाराचा मानसशास्त्रज्ञांकडून शोध घेतला गेला. त्या शोध घेण्याचा जो प्रयत्न झाला तो कोणत्या पातळीवरचा आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यातूनच प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार याच्यामध्ये काय भेद आहे किंवा काय साम्यता आहे हेही आपल्याला या अनुषंगानं जाणून घ्यायचं आहे. प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार या दोन्ही व्यापारांचा विचार करताना आपल्याला असे दिसते की हे दोन्ही व्यापार हे मानसिक व्यवहार आहेत, मानसिक पातळीवरचे व्यापार आहेत किंवा मानसिक पातळीवरचे हे व्यवहार आहेत. या व्यवहारांतर्गत स्वप्न व काव्य या दोन्हीमध्ये जो काही साम्यभेद आहे किंवा जी काही साम्यता आहे या अनुषंगाने आपल्याला काही विचार आपण करणार आहोत. माणसाला स्वप्ने ही 2 प्रकारची पडतात. जेव्हा स्वप्न व्यापाराचा विचार होतो तेव्हा ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते की माणसाला 2 प्रकारचे स्वप्न पडतात. एक जागेपणी पडणारी स्वप्न आणि दुसरं रात्री झोपेत पडणारी स्वप्न. आता हे स्वप्न 2 प्रकारचे असतात. आपण बघतो आहोत स्वप्न 2 प्रकारचे आहेत. एक जागेपणी पडणारी स्वप्न आणि दुसरे आहे रात्री पडणारी स्वप्ने. आता या स्वप्नाच्या माध्यमातून होते काय तर अतृप्त इच्छांची पूर्ती होते किंवा तृप्ती होते असं म्हटलं जाते. म्हणजेच काय, कल्पनेच्या पातळीवर किंवा जागेपणी आपण ज्या काही कल्पना करतो त्या कल्पनेच्या माध्यमातून आपल्या मनातल्या काही अतृप्त जर काही इच्छा असतील तर त्या इच्छांची तृप्ती होत जाते. म्हणजे काल्पनिक तृप्ती करण्याचं कार्य साधारणतः जागेपणी पडणारी जी काही स्वप्न आहेत किंवा जागेपणी जी काही आपण स्वप्न पाहतो त्याच्या माध्यमातून करतो. पण रात्री पडणारे स्वप्न मात्र ही फारच वेगळी असतात. दिवा स्वप्नांना वेगळा वेश चढवणं म्हणजेच आपण जागेपणी जी स्वप्न पाहतो त्या स्वप्नांना दिवा स्वप्न असे म्हणतात. ही सामान्य स्वप्नापेक्षा वेगळी असणारी अशी ती स्वप्ने आहेत. दिवा स्वप्ने ही साधी, सरळ, कथात्मक आणि सुबोध असतात. त्याची जी काही दोरी आहे ती दोरी मात्र स्वप्न पाहणारी जी काही माणसं असतील त्याच्या हाती ती असते. ती मनाच्या जागृत म्हणजेच जाणीवेच्या स्तरावर वावरत असल्याने अतृप्त इच्छा लगेच समजते. उलट झोपेत पडणारी जी काही स्वप्ने आहेत ती स्वप्ने मात्र दुर्बोध असतात. ती अधिक गुंतागुंतीची असतात. त्यांची अतृप्त इच्छा ही लगेच आपल्याला समजू शकत नाही. कारण
त्या झोपेत पडणाऱ्या स्वप्नाची जी काही रचना असते ती रचना अतार्किक आणि प्रतिकात्मक असते. त्या स्वप्नांची, रात्री पडणाऱ्या स्वप्नांची जे काही पालेमुळे आहेत ती मनाच्या अर्धबोध आणि अबोध अशा स्तरावर ती पसरलेली असतात. रात्रीच्या स्वप्नांचे हे जे सगळे स्वरूप आहे, हे स्वरूप जर आपण पाहिले तर काही लक्षात घेतले तर काव्यनिर्मिती लक्षात घेण्यासाठी मनाच्या याच छुप्या स्तरांचा किंवा पातळ्यांचा शोध घेतला जाऊ लागला. या अनुषंगानं विचार मांडला जाऊ लागला. या बाबतीमध्ये युंग, फ्रेझर, प्रिस्कॉट यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. प्रिस्कॉट याने प्रथम स्वप्न व काव्य यातील फरक स्पष्ट केला. त्याच्या मते काव्य ही जागेपणाची निर्मिती असून त्यात विचार प्रवाहावर त्या त्या कवीचे नियंत्रण असल्याचे दिसते. पण स्वप्नात मात्र तसे नसते. स्वप्न खाजगी तर काव्याचे आवाहन वैश्विक असते. मुख्य म्हणजे काव्याप्रमाणे स्वप्नाला शैलीचे, साहित्याच्या परंपराचे व प्रकारादी वैशिष्ट्यांचे अंग नसते. हा खरं म्हणजे प्रिस्कॉटने सांगितलेला हा एक भेद आहे. पण या दोन्ही गोष्टीमध्ये म्हणजे स्वप्न असेल किंवा साहित्य निर्मिती असेल, या दोन्ही गोष्टीमध्ये कल्पनाशक्तीचा मुक्त विहार मात्र चालू असतो. या कल्पनाशक्तीच्या विहारामुळेच कवीला काव्यात्मक प्रतीती येते. म्हणजेच साहित्यिकाला साहित्य निर्मितीच्या माध्यमातून जी काही प्रतीती यायला हवी ती प्रतीती या कल्पनेच्या माध्यमातूनच किंवा कल्पनाशक्तीच्या विहारामुळेच येत राहते. ही प्रतीती म्हणजे कवीला येणारी काव्यात्मक प्रतीती म्हणजेच ती मानसिक प्रतिमांची एक रचना असते. मानसिक पातळीवरची ती सगळी रचना असते. आणि म्हणूनच स्फूर्तीच्या क्षणी जेव्हा साहित्य निर्माण करावंसं वाटतं अशा वेळी असा प्रतिमारूप प्रत्यय आल्यानंतर साहित्यिक त्या अनुभवाला किंवा त्याला शब्दरूप देण्यासाठी धडपड करतो. ही त्याची जी काही क्रिया आहे ही सगळी क्रिया बौद्धिक आणि जागरूक असते. शब्दकल्पनांची निवड इत्यादी गोष्टी यामध्ये येत असल्याने ही प्रक्रिया जशी बौद्धिक आहे तशीच ती पुनर्व्यवस्थापनासारखीही असते. जागे झाल्यानंतर स्वप्नांचे तुकडे जुळवल्यासारखी स्वप्न व काव्य दोन्ही स्थलकालातीत असतात. भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ या तिन्ही काळांची एकात्मता या व्यापारामध्ये असल्याची आपल्याला दिसते. प्रिस्कॉट यांनी असे सांगितले आहे की कल्पनाशक्तीच्या संदर्भामध्ये त्याने ते विवेचन केलेलं आहे की प्रतिमा घडविणारी शक्ती म्हणजे कल्पनाशक्ती आहे. म्हणजे कल्पनाशक्तीचं कार्य आपण पाहतो आहोत की ते कार्य काय आहे तर ती प्रतिमा घडवते. म्हणजे प्रतिमा घडवणारी शक्ती म्हणूनच कल्पनाशक्तीकडे पाहिले जाते. आणि या कल्पनाशक्तीमुळेच किंवा कल्पनाशक्तीच स्वप्न आणि काव्य याची निर्मिती मागे असते. स्वप्नातील संक्षेपीकरण म्हणजेच विस्तार थोडक्यात आणणे आणि त्याचबरोबर त्याची जी काही स्थानांतरण प्रक्रिया आहे ही स्थानांतरण प्रक्रिया किंवा त्यातला नकोसा भाग टाळणे या सर्व गोष्टी कल्पनाशक्तीतून संभवतात. म्हणजेच काव्यातील जी काही सूचकता असते, अनेकार्थता असते, औचित्य विचार असते, असे जे काही विचार असतात किंवा विशेष असतात हे या कल्पनाशक्तीतूनच खरं म्हणजे संभवतात. यामुळेच असे म्हटले जाते की स्वप्न आणि काव्य यांची जीवनात समान मूल्य व कार्य आहे. आणि ते कार्य म्हणजे इच्छातृप्ती आणि मनोविश्रांती हे होय. काव्य आणि स्वप्न ही जीवनातील रक्षकद्वारासारखे असतात. म्हणूनच प्रिस्कॉटने म्हटले आहे की दबलेल्या भावनांची विवेचन घडवून मनावर उपचार करणारी एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे काव्य. आता इथे
प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार या अनुषंगाने आपण विवेचन करीत आहोत. आणि म्हणूनच प्रिस्कॉटने जे म्हटलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे की दबलेल्या भावनांचे विरेचन घडवून मनावर उपचार करणारी एक मानसिक प्रक्रिया म्हणजे काव्य होय. म्हणजे साहित्याच्या अनुषंगानंच ही सगळी चर्चा आहे. म्हणजे प्रतिभा व्यापार कसा असतो हा भाग याच्यातला आहे महत्त्वाचा. पुढे ॲरिस्टॉटल यांनी देखील या संदर्भामध्ये विरेचनाची कल्पना मांडलेली आहे. पण ही जी संकल्पना आहे ही शोकात्मिकाच्या संदर्भामध्ये आहे. म्हणजेच भावना यापेक्षा भय व अनुकंपा, म्हणजे भावनाच्या संदर्भामध्ये भय आणि अनुकंपा या संदर्भामध्ये ती आहे. प्रिस्कॉटने जी विरेचनाची कल्पना मांडली ती ललित साहित्य आणि सर्वच भावनांच्या संदर्भात मांडलेली आहे असे आपल्याला दिसते. या विवेचनाद्वारा प्रिस्कॉटने काव्यास्वादानंतर वृत्तीला येणारा जो सुखद हल्लकपणा आहे त्याची संगती त्यांनी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच मनाच्या जाणीवेच्या स्तरापेक्षा नेणिवेचा स्तर दूरदृष्टी व शहाणपण या बाबतीत श्रेष्ठ असतो. तोच भविष्यात दूरवरचे पाहू शकतो. काव्य आणि स्वप्न यांची निर्मिती या नेणिवेच्या स्तरातून होते. म्हणूनच या दोघांचाही पल्ला फार मोठा आहे असे आपल्याला दिसते. साधारणतः प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार या संदर्भामध्ये जे काही सांगितलं जाते त्या संदर्भामध्ये काही आक्षेपही इथे नोंदवले गेलेले आहेत. ते आक्षेप आहे काव्याचे स्वतंत्र स्थान यामुळे नाकारले जाईल. इच्छातृप्तीचे साधन मांडल्याने साहित्याचे साध्यरूप धोक्यात येते. कलाकृतीच्या रूपाला गौण व साधनरूप मानले जाते. कल्पनाशक्तीची संकल्पना अपुरेपणे लक्षात घेतली जाते. आणि त्याचबरोबर स्वप्नमीमांसा ही मानसशास्त्राची देणगी आहे. या मानसशास्त्रामुळे साहित्य व्यवहार तपासून पाहण्याची नवी दृष्टी आपल्याला प्राप्त झाली. आता या अनुषंगाने विवेचन करताना आपल्याला असे दिसते की प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार या दोघांची किंवा ह्या दोन्ही प्रक्रिया किंवा ह्या दोन्ही व्यापार म्हणजे व्यवहार हे एकसारखेच आहे असे मांडल्या गेल्यामुळेच काही आक्षेप प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार या अनुषंगाने ते घेतलेले आहेत. आणि हे आक्षेप घेतानाच त्याचे विवेचन आपल्याला थोडक्यात पुढे करता येईल. ते एक म्हणजे प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार हे दोन्ही समान मानल्यामुळे काव्याचे जे काही स्वतंत्र स्थान आहे ते नाकारले गेले. काव्यनिर्मिती म्हणजे दिवा स्वप्न किंवा रात्रीचे स्वप्न याचेच एक पर्यायी रूप बनते. आणि जर या दोन्ही स्वप्नाचे जर प्रयोजन एकच असेल तर मग स्वतंत्रपणे काव्य लिहिले का किंवा वाचले का जाते हाही प्रश्न पुढे निर्माण झालेला आहे. कारण या अनुषंगानं स्वप्नांची पाहिली असती तर ते भागले असते किंवा अधिक सोपं केले असते असा एक आक्षेप आहे. दुसरा एक आक्षेप असा आहे की इच्छातृप्तीचे साधन मांडल्याने साहित्याचे साध्यरूप धोक्यात आलेलं आहे वगैरे. तर साहित्यामुळे फक्त इच्छांची उदात्त इच्छांची तृप्ती होते असे जर मांडले गेले तर मग तशी तृप्ती साधायची कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. आणि म्हणून जर ही तृप्ती साधली तर त्याने काय लाभ मिळणार आहे, त्यांना काय साध्य होणार आहे असाही प्रश्न या अनुषंगाने निर्माण झालेला आहे. आणि विशेष म्हणजे या प्रश्नाच्या अनुषंगाने जे संशोधन व्हायला हवे आहे ते काही संशोधन झालेले नाही. आणि म्हणूनच कसल्याही इच्छातृप्तीचे प्रयोजन याला जोडल्यामुळे साहित्याचं स्वतंत्र साध्यरूप हे धोक्यात आलेलं आहे. त्याचबरोबर प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार हे समान मानल्यामुळे कलाकृतीच्या रूप हा जो एक घटक आहे या घटकाचा फारसा विचार इथं केला जात नाही. या रूपाला गौण आणि साधनरूप एवढंच स्थान दिलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच फ्राईड असेल किंवा प्रिस्कॉट असेल यांनी कलाकृतीची रूपसिद्धी जी आहे ती फारशी लक्षात घेतली नाही हे विवेचन करताना असाही ते आक्षेप आहे एक. त्याचबरोबर कल्पनाशक्तीची संकल्पनाही
इथे अपुरेपणाने लक्षात घेतली गेलेली आहे. कारण तिची काव्यात दिसणारी नवनिर्मिती क्षमता हे जी मत आहे, म्हणजे स्वप्न व्यापार आणि काव्य व्यापार या संदर्भात मांडलं गेलेलं जे काही मत आहे, एकच आहे असं म्हटलं गेलेलं जे काही मत आहे, त्या मताने किंवा त्या व्यक्तीने काव्यात दिसणारी जी काही नवनिर्मिती क्षमता आहे, ही नवनिर्मिती क्षमता मांडली गेलेली नाही असे इथे आपल्याला दिसते. हे जरी आक्षेप याच्यावर असले तरीही स्वप्नमीमांसा ही मानसशास्त्राची देणगी आहे. कारण शेवटी कलावंत कलाकृती निर्माण करतो, म्हणजे कल्पनेच्या साह्याने निर्माण करतो. तरीही जे दिवास्वप्न ज्याला म्हणतो आपण, या दिवास्वप्नासारखेच ते आहे. आणि म्हणून ही जी स्वप्नमीमांसा आहे ही साहित्य निर्मितीला मानसशास्त्राने दिलेली फार मोठी देणगी आहे. आणि म्हणूनच या मानसशास्त्रामुळेच जो काही साहित्य व्यवहार आहे, साहित्यिकाकडून जो व्यवहार होतो तो व्यवहार तपासून पाहण्याची नवी दृष्टी देखील मानसशास्त्राच्या अनुषंगानं आपल्याला मिळालेली आहे. आणि म्हणूनच स्वप्न व्यापार आणि प्रतिभा व्यापार किंवा प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार ह्या ज्या दोन संकल्पना आहेत, या संकल्पना एकमेकांशी अशा त्या निगडीत आहेत. ह्याही गोष्टी या अनुषंगानं आपल्याला विचार करण्यासारख्या आहेत. इथे प्रतिभा व्यापार या संकल्पनेचा अर्थ असा आहे की कलावंत जी कलाकृती निर्माण करतो, त्या कलाकृती निर्मितीमध्ये ज्या प्रतिभेचा तो साह्य घेतो किंवा प्रतिभेची काही देणगी त्याला लाभते आहे, ती प्रतिभा कुठल्या प्रकारे कार्य करते आहे. आणि त्याचबरोबर माणसाला पडणारी जी काही स्वप्ने आहेत ही दोन प्रकारची, जागेपणी पडणारी स्वप्ने किंवा जागेपणी जी स्वप्ने पाहतो ती स्वप्ने आणि झोपेमध्ये पडणारी स्वप्ने, ही जी सगळी स्वप्ने आहेत, ह्याचा जो व्यापार आहे, याचा जो काही व्यवहार आहे, या अनुषंगाने जो काही विचार केलेला आहे तो विचार म्हणजेच इथे प्रतिभा आणि स्वप्न याच्यामध्ये असणारे जे काही साम्यभेद आहे, हे साम्यभेद इथे मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. इथे प्रतिभा व्यापार आणि स्वप्न व्यापार या अनुषंगाने केलेलं विवेचन आपण काळजीपूर्वक ऐकून घेतलं, त्याचे आक्षेपही काळजीपूर्वक आपण ऐकून घेतले, त्याबद्दल धन्यवाद.